नमस्कार मित्रांनो, ही गाय गेल्या 4-5 दिवसापासून काही खात नव्हती आणि रिकम्बन्सी आपण ज्याला म्हणतो की जनावर एका जागेवर बसल्यानंतर त्याला उठताही येत नाही अशी त्याची परिस्थिती होती. तिला डायरियाचा पण प्रॉब्लेम होता मोठ्या प्रमाणामध्ये. 8 दिवसापूर्वी तिला लूज मोशनचा प्रॉब्लेम असल्यामुळे खूप जास्ती प्रमाणात डिहायड्रेशन होतं. त्याला आपण 3rd डिग्री डिहायड्रेशन म्हणू. मग आम्ही तिला जेव्हा अटेंड केलं त्यामुळे जी लक्षणं होते त्याच्यावरून रिहायड्रेशन करण्यासाठी तिला जवळजवळ रोज 4 ते 5 लिटर IV फ्लुइड्स आम्ही देत गेलो. 3 दिवस ती जनावर खूप चांगले राहिली ती गाय. मात्र 4थ्या दिवशी रात्री ती मेलेल्या अवस्थेमध्ये वाड्यामध्ये मिळाली. तर आज आम्हाला जी शंका होती की तिच्या पोटामध्ये प्लास्टिकच्या पिशव्या असाव्यात खूप मोठ्या प्रमाणामध्ये, असं आम्हाला शंका असल्यामुळे, कारण की ही गाय गावात चरणारी गाय होती आणि ती गोशाळेत त्या ओनरने दिलेली होती दान म्हणून. मग आम्ही आज तिचं PM केलं असता तिचे पोटाचा जो मेन कप्पा असतो रुमेन, त्याच्यामध्ये हे बघा, हा जो ढीग दिसतोय हा पूर्णपणे प्लास्टिकच्या पन्न्यांचा आहे. याच्यामध्ये या अशा प्रकारे प्लास्टिकच्या पन्न्या ह्या एकमेकामध्ये गुंफल्या गेलेल्या आहेत कंप्लीट. आणि हे अंदाजे जवळजवळ साधारणपणे 25 ते 30 किलोच्या आसपास प्लास्टिकच्या या पिशव्या एकत्रितपणे गुंफलेल्या आहेत. आपण बघू शकतात की ते एकमेकापासून वेगळं देखील होत नाही असं हे अवजड असं मटेरियल आहे. पोटाचा जवळजवळ 90 ते 95% भाग या प्लास्टिकमुळे व्यापला गेला असल्यामुळे जनावर चारा काय ते 10% जागा जी पोटाची रिकामी आहे त्याच्यामध्ये तो थोडाफार काही दिवस जगला असेल, थोडे दिवस, परंतु शेवटी या पन्न्यांनी गाईचा दुर्दैवी अंत घेतला. माझी सर्व नागरिकांना विनंती आहे की आपल्या घरातलं जे बासी अन्न असतं ते अन्न आपण प्लास्टिकच्या पिशवीमध्ये टाकून बाहेर टाकून देतो, कचऱ्याच्या पेटीमध्ये किंवा कुठल्या तरी ओपन स्पेसमध्ये. आणि मग हे फिरणारी जी जनावरं असतात ही अन्नाच्या शोधामध्ये त्या प्लास्टिकच्या पिशवीत, तिला ते स्मेलमुळे कळतं की याच्यात अन्न आहे, परंतु त्या प्लास्टिकच्या पिशवीतून ते अन्न सेपरेट करून प्लास्टिकची पिशवी बाजूला करणं काय त्याला पॉसिबल नाही होत. त्याच्यामुळे बऱ्यापैकी पिशवी सकट तशा प्रकारचं उष्ट अन्न जनावर खात राहते. खाता मग ज्यावेळेस अशी परिस्थिती निर्माण होते त्यावेळेस इंडायजेशन, ॲसिडोसिस, लूज मोशन्स असे प्रॉब्लेम